उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये देवगिरी बंगल्यावर बैठक सुरू आहे। दादांनी बोलावलेल्या बैठकीला आता धनंजय मुंडे हे देखील पोहोचले। धनंजय मुंडे यांना आजच्या बैठकीमध्ये स्टेजवर स्थान देण्यात आलंय। बैठकीला सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती आहे। माणिकराव कोकाटे देवगिरी बंगल्यावरील बैठकीला उपस्थित आहेत। अजितदादा महायुतीमधील अंतर्गत वाद त्याचबरोबर पक्षबांधणीचा आढावा घेणार आहे। आणि या संदर्भात अधिक बोलण्यासाठी प्रदीप कापसे आपल्यासोबत आहेत। प्रदीप, धनंजय मुंडे हे अजित पवारांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित आहेत आणि महत्त्वाची बाब म्हणजे आजच्या राजीनाम्यानंतर त्यांना पक्षामध्ये व्यासपीठावर स्थान देण्यात आलंय। सागर अगदी बरोबर आहे। खरं तर देवगिरीवरती सध्या राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांची जिल्हाध्यक्षांसोबत बैठक जी आहे ती पार पडते। आगामी पक्ष बांधणीच्या दृष्टीने आज अजित पवार त्याचबरोबर सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्याकडून सूचना ज्या आहेत त्या दिल्या जाणार आहेत। मात्र आजच्या सगळ्यातली दिवसाची महत्त्वाची घडामोड म्हणजे धनंजय मुंडे यांचा राजीनामा जो आहे तो सकाळीच झाला। मात्र या बैठकीला धनंजय मुंडे येतील की नाही यावरती प्रश्नचिन्ह होतं। मात्र धनंजय मुंडे जे आहे ते बैठकीसाठी दाखल झालेले आहेत आणि स्टेजवरती धनंजय मुंडे यांना स्थान देण्यात आलेलं आहे। अजित पवारांनी सकाळी स्पष्ट केलेलं आहे की नैतिकतेला धरून धनंजय मुंडे यांचा राजीनामा जो आहे तो झालेला आहे। मात्र धनंजय मुंडेंनी सांगितलेलं होतं की वैद्यकीय कारणास्तव मी माझा राजीनामा जो आहे तो दिलेला आहे। मात्र आजच्या बैठकीमध्ये खरं तर यावरती काय चर्चा होते फार महत्त्वाचं असणार आहे। मात्र मंत्रिपदावरती राहिलेले असल्यामुळे धनंजय मुंडे आज व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतील। नक्कीच प्रदीप, तर या बैठकीतील अधिक अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहू। धन्यवाद।